महानंदा डेअरी सध्या संकटात सापडली आहे। कामगारांचे पगार देण्यासाठी ही डेअरीकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने 940 कामगारांपैकी 350 कामगारांना सामावून घेत असल्याचे समोर आले आहे। महानंदा डेअरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला म्हणजेच NDDBला चालवायला देणार असल्याची माहिती राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली होती। सर्व्हिस झालेल्या लोकांना किमान चांगल्या प्रकारचं पॅकेज देता आलं पाहिजे आपल्याला त्यांना, की ज्यामुळे कामगारांचं नुकसान होणार नाही या दृष्टीने सभापती महोदय कार्यवाही सुरू आहे। आणि म्हणून अनेक अशा बाबी आहेत की ज्याचा या ठिकाणी उल्लेख करता येईल, परंतु महानंदाच्या एकूण सध्याच्या अर्थकारणामध्ये मोठा निर्णय सभापती महोदय एक तर कामगारांना त्या ठिकाणी स्वेच्छानिवृत्ती द्यावी लागेल। तो प्लॅन NDDBकडे देताना त्यामध्ये ज्या अनियमितता झाल्यात, एका बाजूला ज्यांच्या काळात अनियमितता झाल्यात त्यांच्या विरुद्ध जबाबदारी निश्चित करून आपण ती कारवाई सुरू करू सभापती महोदय। परंतु महानंदाला ऊर्जित आवाज आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय व दूध डेअरीचे फार मोठे जाळे आहे। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि ती पुसण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। महानंदा डेअरी गुजरातच्या शिरपेचात औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज, दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्त्वाचं असं राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत। महानंदा असेल, वारणा असेल, गोकुळ असेल, अगदी आमचे चितळे असतील, अशा अनेक आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचं फार मोठं जाळ आहे। त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही। कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली। मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय, वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते आहे। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार, हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरवडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे? हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? हे का महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात, ओरबडताना पाहतात, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री। या महाराष्ट्रात शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला? या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, ज्यांचा रोजगार टिकून आहे, अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे, आणि एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत। महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय, जे महाराष्ट्राचा अपमान आणि महाराष्ट्राचे दूध उडाळल्याने पाहत आहेत। महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, हे मी सांगतोय। हा पहिला मुद्दा। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।